आई मुलीचं नातं म्हणजे माया, संरक्षण आणि विश्वासाचं प्रतीक. मात्र नालासोपाऱ्यात घडलेल्या या घटनेने त्या नात्यालाच रक्ताने माखवलंय. ज्या आईच्या हातांनी लेकराला वाढवलं त्याच हातांनी तिचा जीव घेतलाय. ही घटना केवळ हत्या नाहीये, तर समाजाच्या मनावर घाव घालणारी घटना आहे. नालासोपारा परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. अंबिका प्रजापती, वय वर्ष 15, ही अल्पवयीन मुलगी, 5 भावंडांमध्ये सर्वात मोठी बहीण. आई वडिलांनंतर घरची जबाबदारी जिच्यावर होती तीच अंबिका आज मृत अवस्थेत आढळली आहे. प्राथमिक माहितीनुसार अंबिकाने लहान भावंडांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. यावरून आई कुमकुम प्रजापती आणि अंबिका यांच्यात वाद झाला आणि अखेर क्षणिक राग अनावर झाल्यानं आईने खलबत्ता उचलला आणि क्षणार्धात एक आई खुनी ठरली. आई कुमकुम हिनं मुलीच्या डोक्यावर जोरदार वार केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अंबिकाला वाचवण्याची कोणतीही संधी उरली नाही. रागाच्या एका क्षणात आयुष्यभराचं नातं संपलं. घटनेची माहिती मिळताच तुडीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी आई कुमकुम प्रजापती हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुडीच पोलीस करीत असून आरोपीची आई, मानसिक स्थिती, घरातील पार्श्वभूमी आणि इतर कारणांचा शोध घेतला जातोय. आई मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नालासोपाऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली आहे.